नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून सत्ताधारी आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना हा ट्विस्ट मोठा धक्का मानला जातोय। 4 मे 2026 रोजी सध्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपतोय। यानंतर गोकुळ दूध संघावर प्रशासक राज येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। यामध्ये अशासकीय प्रशासक आणण्याबाबत मुंबईत देखील मोठ्या घडामोडी सुरू आहेत। सध्या गोकुळवर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा प्रशासक म्हणून जोर धरू लागली आहे। गोकुळमधील महायुतीमधील काही संचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचं बोललं जातंय। कोल्हापूरच्या राजकारणात आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या राजकीय संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने अनुभवलेला आहेच। त्यामुळे खासदार महाडिकांच्या नावाची ही चर्चा एकीकडे आमदार सतेज पाटील यांना धक्का मानली जात आहे, तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। नुकताच सध्याचे गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि गोकुळची निवडणूक तात्काळ घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सर्व काही 4 मेला स्पष्ट होईल असं देखील त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। या सर्व घडामोडी पाहता गोकुळची निवडणूक लागणार की प्रशासक राज येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच येत्या काळात गोकुळच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार हे मात्र नक्की। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।